नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपण महाराजांचे स्मरण करूयात आणि मग गजर करून आजच्या सेवेला प्रारंभ करूयात. चला तर मग. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, या अखंड ब्रह्मांडाचे चालक मालक आणि पालक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार असे वंदन करून मी आजच्या सेवेला प्रारंभ करते. तर ब्रह्मांड नायक म्हणजेच या ब्रह्मांडाचा नायक, ज्याने हे अखंड ब्रह्मांड बनवलेले आहे, ज्याने या ब्रह्मांडावरील पशु पक्षी माणूस त्याचबरोबर ही झाडे हे सर्व काही ज्या ब्रह्मांड नायकाने बनवले, ते ब्रह्मांड नायक म्हणजेच भगवंत, ते ब्रह्मांड नायक म्हणजेच परमेश्वर, ते ब्रह्मांड नायक म्हणजेच ईश्वर, ते ब्रह्मांड नायक म्हणजेच तो विधाता, तो ब्रह्मांड नायक म्हणजे या संपूर्ण विश्वाचा कर्ता आणि करविता. तर हे ब्रह्मांडच ज्या भगवंताच्या हातात आहे, तो ब्रह्मांड नायक कधी आपल्याला देतोही आणि जेव्हा वाटेल तेव्हा तो घेतोही. त्यामुळे कर्ता आणि करविता हा तो भगवंत आहे. मग आपण गर्व कशाचा करायचा, घमंड कशाचा करायचा? कारण ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही आहेत त्या तर परमेश्वराकडे असतात ना. मग आपण गर्व घमंड हा का करतोय हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याचबरोबर ज्याला श्रीचरणांपाशी जायचे म्हणजे ज्याला भगवंताच्या चरणापाशी पोहोचायचे, त्याच्या जवळ जर गर्व अहंकार घमंड या गोष्टी असतील तर त्याला सद्गुरूच्या दरबारात थारा नाही, हे लक्षात ठेवा. म्हणूनच जो कोणी स्वामी भक्त असेल त्याला माझं हेच सांगणं आहे की जर तुम्हाला स्वामी सेवेत टिकून राहायचंय, स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हायचे, स्वामींच्या चरणापाशी जायचे, तर तुम्ही अहंकाराला थारा दिला नाही पाहिजे. अहंकार गर्व घमंड याचा मुळासकट नाश करा, तेव्हा तुम्ही भगवंताच्या चरणापाशी पोहोचाल. नाहीतर भगवंताच्या चरणापासून तुम्ही अंतरले जाल, भगवंताच्या आणि तुमच्यामध्ये अंतर पडले जाईल. त्याला कारण एकच असेल, अहंकार गर्व घमंड. म्हणून अहंकार आजपासूनच आणि या क्षणापासूनच विलीन करा, तेव्हा तुम्ही भगवंताच्या साक्षात्काराचा अनुभव घेऊ शकाल, प्रचिती घेऊ शकाल, अनुभूती घेऊ शकाल. तर स्वामी महाराजांना न आवडणाऱ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट आहे, ती म्हणजे अहंकार. स्वामींना अजिबात आवडत नाही. गर्व घमंड अहंकार या गोष्टींची स्वामी महाराजांना सक्त अशी नफरत होती. त्याचबरोबर कर्ता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. भगवंता, मला जर माहिती आहे की कर्ता आणि करविता म्हणजे देणाराही तू आहे, घेणाराही तू आहे. तुला जर वाटलं तर तू एका रात्रीत राजाला रंक बनवू शकतो आणि तुला जर वाटलं तर तू एखाद्या रंकालाही राजा बनवू शकतो. भगवंता, तू कर्ता आणि करविता आहे, तूच देतो, तूच घेतो. तर माझी या ठाई वार्ता म्हणजे माझ्या अंगी मग मीपणाची वार्ता म्हणजे मीपणाचा अहंकार का असावा, अहंभाव का असावा? तर हा प्रश्न आपल्या मनात नक्की पडला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे स्पष्टीकरण तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही अंगीकाराल, त्याच दिवशी तुम्ही स्वामी भक्त असाल. त्याच दिवशी तुम्हाला खरेखुरे स्वामी भक्त म्हटले जाऊ शकते. तर त्यासाठी अहंकाराला थारा देऊ नका. त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराज हे अतिशय दीनदयाळ होते, अतिशय भक्तवत्सल होते. जेव्हा आपण निर्मळ अंतकरणाने महाराजांपर्यंत 2 पावले चालत जातो, तेव्हा महाराज 4 पावले स्वतःहून चालत आपल्याकडे येत असतात. त्यामुळे महाराजांची भक्ती करायची आहे ना, आता निर्मळ अंतकरणाने करा, शुद्ध आचरणाने करा, तेव्हाच महाराज तुम्हाला भेटतील. त्याचबरोबर बरेच स्वामी भक्त विचारतात की आम्ही महाराजांची अशी कोणती सेवा करायला पाहिजे की जे सेवा महाराजांपर्यंत पोहोचेल आणि महाराजांची कृपादृष्टी आमच्यावर होईल. तर त्यांना मी एकच सांगेल, काहीही कोणतीही मोठीतली मोठी सेवा करू नका.
सर्वोत्तम सेवा एकच आहे, ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरण जेव्हा तुम्ही कराल निर्मळ आणि शुद्ध अंतकरणाने, स्वार्थी वृत्तीने नाही तर निस्वार्थी वृत्तीने जेव्हा कराल, तेव्हा तुम्हाला महाराजांची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा तुम्ही निस्वार्थी भावनेने, शुद्ध अंतकरणाने आणि निर्मळ मनाने, निर्मळ हृदयाने महाराजांची सेवा करता, तेव्हा ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही आणि महाराजांची कृपादृष्टी त्यावेळेस तुमच्यावर व्हायला वेळ लागत नाही. म्हणून चांगले आचरण ठेवा आणि निर्मळ आणि शुद्ध अंतकरण आणि निस्वार्थी भाव ठेवून महाराजांची सेवा करा. त्याचबरोबर पहा, जेव्हा महाराज आपला एकदा हात पकडतात ना, म्हणजे जेव्हा एकदा महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर होते ना, तेव्हा कदाचित काही काळानंतर तुम्हाला असे वाटेल, कदाचित तुम्हीही महाराजांना या धावपळीच्या युगात विसरून जाल, पण महाराज तुम्हाला कधीही विसरणार नाहीत. पहा, महाराज तुम्हाला कधीही विसरणार नाहीत. तुम्ही महाराजांना विसराल, महाराज तुम्हाला विसरणार नाही. कारण स्वामी महाराज जेव्हा एखाद्या भक्ताचा हात घट्ट पकडतात, तेव्हा ते परत कधीही सोडत नाही. एकदा का महाराजांची कृपादृष्टी झाली तर ती कायमचीच. ठीक आहे, म्हणून स्वामी सेवेत या, सेवेकरी व्हा. त्याचबरोबर स्वामी सेवेत येणंही खूप सोपं आहे, पण टिकून राहणं अवघड आहे. आजच्या या कलियुगात, या धावपळीच्या युगात स्वामी सेवेत भक्त येतातही, पण काही ना काही अपेक्षा घेऊन येतात. म्हणजे जेव्हा याचं त्याचं ऐकून स्वामींच्या सेवेत येतात किंवा मोबाईलला वगैरे पाहतात आणि मग स्वामींचा जप वगैरे करायला लागतात. पण सेवा सुरू केली की लगेच ते फळाची अपेक्षाही करतात की बाबा रे, मी माझं हे या कामासाठी महाराजांचं नामस्मरण करेल किंवा या कामासाठी, या गोष्टीसाठी महाराजांची सेवा करेल. तर जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा करून तुम्ही जर सेवा करत असाल, तर महाराज तुम्हाला कधीही भेटणार नाहीत, कधीही भेटणार नाही. तुम्ही जर फळाची अपेक्षा करून जर महाराजांची सेवा करत असाल, तर महाराज तुम्हाला कसे भेटतील हो? अजिबात भेटणार नाहीत. कारण महाराजांचं कामाशी काम आहे. त्यामुळे महाराजांचं स्मरण करा, निस्वार्थी भावाने महाराजांकडे जा, निस्वार्थी भावाने सेवा करा. हे पहा, आपल्याला जे हवं आहे ते महाराजांकडे मागायची गरज नाही. महाराज आपली आई आहेत, वडील आहेत, आणि जसं एका आईला माहीत असतं की तिच्या बाळाला काय हवं आहे, काय नको आहे, बाळाच्या काय इच्छा आहेत, त्याच्या काय मनोकामना आहेत, हे सर्व आईला माहीत असतं. त्याप्रमाणे स्वामींनाही सगळं माहिती आहे, कारण स्वामी आपली आई आहेत, स्वामी माऊली आहे ती. त्यांना सगळं माहिती आहे की माझ्या भक्तांच्या काय इच्छा आहेत, त्याला काय हवं आहे, काय नको, हे स्वामींना सगळं माहिती आहे. त्यामुळे त्यांना सांगण्याची गरज नाही आहे. जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा महाराज स्वतःहून देतात, आणि ते इतकं देतात की घेण्यासाठी किंवा किती घ्यावं हेच आपल्याला कळत नाही, किंवा ते घेण्यासाठीही आपल्याकडे पुरेसं साधन नसतं, किंवा आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही, इतके महाराज देतात. त्यामुळे मागायची गरज नाही. महाराजांना सगळं माहिती आहे त्यांच्या भक्ताला काय हवं आहे, काय नको आहे. त्यामुळे जेव्हा आपली योग्य वेळ येईल तेव्हा महाराज देतात, आणि जे आपल्यासाठी योग्य आहे तेच महाराज देतात. म्हणून महाराजांवर विश्वास ठेवा, महाराजांच्या शिकवणीचा आदर करा, महाराजांचा आदर करा. कारण महाराज कायम तुमच्या हिताचा विचार करतात. ज्याने तुमचं भलं व्हायचं आहे किंवा जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच ते आपल्याला देणार आहेत, तेच ते आपल्यासोबत करणार आहेत. त्यामुळे महाराज हे महाराज आहेत. स्वामी म्हणजे आपली आई आहे, आणि आई तिच्या लेकराला कधीही काही कमी पडून देत नाही. फक्त काही भोग असतात जे आपल्याला भोगावे लागतात. बरेचसे स्वामी भक्त विचारतात की स्वामी सेवेत आहे तरीही खूप त्रास होतोय. स्वामी सेवेत आहे, मग त्रास कमी व्हायला पाहिजे होता ना, तरी का त्रास होतोय? तर त्या स्वामी भक्तांना मी एवढंच सांगेल की हे आपलं पूर्वजन्मीचं प्रारब्ध आहे, आणि प्रारब्ध या वर्षीच्या जन्मात म्हणजे ह्या वेळेच्या जन्मात, या जन्मात आपल्याला ते भोगरूपी भोगावे लागतात. भोग हे भोगूनच संपवावे लागतात, ते टाळता येत नाही. जरी ते टाळले तरी ते आज ना उद्या परत कधीतरी आपल्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वामी भक्तीत येता तेव्हा सर्वप्रथम महाराजांना ते भोग तुमच्याकडून भोगून घ्यावे लागतात. भोग भोगून ते भोग संपून टाकावे लागतात, आणि मग कुठेतरी आनंदाचे दिवस तुमचे सुरू होतात. त्यामुळे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. प्रारब्ध आहेत ते टाळता येत नाही, कारण ते आपलेच कर्म असतात. पूर्वजन्मीचं आपलं ते प्रारब्ध असतं, जे आपण कळत नकळत आपल्या हातून घडलेलं असतं. त्यामुळे त्याची शिक्षा किंवा त्याचे भोग आपल्याला ह्या जन्मी भोगावे लागतात. म्हणून महाराज ते टाळत नाही. फक्त एवढं होतं की स्वामी सेवेत आल्यानंतर
त्या भोगांच्या रूपाने उन्हाची चटके आपल्याला बसणार असतात. पण स्वामी सेवेमुळे त्या उन्हाच्या चटक्याचं रूपांतर उन्हाच्या झळ्यामध्ये होतं. म्हणजेच उन्हाच्या ज्या झळा असतात ना, तर चटक्याऐवजी फक्त त्या झळाच आपल्याला लागतात. थोडक्यात सांगायचं झालं तर भोग तर भोगावे लागतात, पण स्वामी सेवेमुळे किंवा स्वामींची सेवा करत असल्यामुळे जे हातावर जाणार होतं ते बोटावर निभावतं आणि जे भोग आहेत त्या भोगाचे आपल्याला जे चटके बसणार असतात, तर स्वामी सेवेने कुठेतरी त्या चटक्याचं रूपांतर झळांमध्ये होतं. त्यामुळे फक्त उन्हाचे चटके बसण्याऐवजी स्वामी सेवेमुळे उन्हाच्या फक्त झळा लागतात, एवढा फरक होतो. स्वामी फक्त त्या भोगाची तीव्रता कमी करतात, पण ते टाळू शकत नाही, कारण ते आपले पूर्वजन्मेचं प्रारब्ध असतं, कर्म असतं. त्यामुळे स्वामींना दोष देऊ नका, कारण न्याय हा सर्वांसाठी आहे, नियम हे सर्वांसाठी आहेत, जे या प्रकृतीने या विधात्याने बनवलेले आहे. आणि काही वेळेस विधात्यालाही त्यात बांधील राहावं लागतं, कारण तो निसर्गाचा नियम आहे. म्हणून परमेश्वर हा फक्त भोगाची तीव्रता कमी करू शकतो, पण भोग टाळू शकत नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्या. त्याचबरोबर बरेचसे स्वामी भक्त असे म्हणतात की महाराजांच्या सेवेत आल्यानंतर आमचे आयुष्य हे खरंच खूप सुंदर झाले, स्वामीमय झाले. थोडक्यात खूप कमी भाविक असे सांगणारे नाही, तर आजच्या काळात कोणीच असं म्हणणार नाही की स्वामी सेवेत आलो आणि आमचं कल्याण झालं नाही. हा त्रास तुम्हाला होतही असेल, तुमचे भोग असतील, प्रारब्ध असतील, पण स्वामी सेवेत आलं ना की एकदा का स्वामींची सावली आपल्यावर पडली आणि एकदा का स्वामींच्या छायेत तुम्ही राहायला लागलात, तुमचं जीवन स्वामीमय झालं, तुमचा दिवस स्वामीमय झाला, की आयुष्यच बदलून जातं हो. आणि त्या आयुष्याची तुलना, त्या स्वामीमय आयुष्याची तुलना या जगात कोणत्याच सुखाशी किंवा कोणत्याच गोष्टीशी आपण करू शकत नाही. स्वर्गीय असा अनुभव स्वामी सेवेने मिळतो, स्वामी सेवेमुळे लाभतो. असा प्रभाव स्वामी सेवेचा आहे, एवढी ताकद स्वामी सेवेत आहे. म्हणून महाराजांची सेवा करा. महाराज खूप दयाळू आहेत. ते जेवढे तापट दिसतात ना, ते तापट फक्त त्यांच्यासाठीच आहे जे लोक सगुण मार्गी नाही आहेत, म्हणजेच जे सन्मार्गावर चालणारे नाही आहेत, त्यांच्यासाठीच महाराजांचा तापट स्वभाव आहे. पण जे सन्मार्गावर चालणारे भक्त आहेत, जे सरळ मार्गाने चालणारे भक्त आहेत, ते महाराजांना खूप प्रिय आहेत आणि महाराज त्यांच्यासाठी भक्तवत्सल दीनदयाळ आहेत. तसं सांगायचं झालं तर सर्वच महाराजांची लेकरं आहेत, पण काहीजण स्वतःच्या अहंकारात मोठे होतात आणि काहीजण महाराजांपुढे वाकून नतमस्तक होऊन जेव्हा राहतात, तेव्हा महाराज आपोआप त्यांना मोठे करतात. मग ते परिस्थितीने असो किंवा मनाने असो, एवढी ताकद महाराजांमध्ये आहे. आपले महाराज हे काहीही करू शकतात. जेव्हा स्वामी मार्गात तुम्ही येता तेव्हा तुम्ही अनुभव घेताच की महाराज अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करतात, किंवा त्याचबरोबर ज्याची आपण कल्पना केलेली नसते ना, तेही महाराज करू शकतात, तेही महाराज आपल्याला देऊ शकतात. त्यामुळे स्वामींच्या सेवेत जो भक्त येतो त्याला या आयुष्यातील अडचणी, संकटे, समस्या, अडथळे हे सर्व काही क्षुल्लक वाटायला लागतं, कारण त्यांना माहीत असतं की या सर्व संकटांपुढे, समस्यांपुढे, अडथळ्यांपुढे, अडचणींपुढे आपले महाराज खूप मोठे आहेत. हे ब्रह्मांडच ज्याने बनवलेलं आहे त्याच्यासाठी या गोष्टी, या संकटे, समस्या, अडथळे या गोष्टी तर क्षुल्लक आहेत. ज्या विधात्याने ही झाडे, पशुपक्षी बनवले, आपल्याला बनवले, त्या विधात्यापुढे या गोष्टी काय आहेत? नखशिकांत आहेत. त्यामुळे महाराज समजून घ्या, सर्वप्रथम स्वामींना समजून घ्या. स्वामी खूप दयाळू आहे आणि खरंच स्वामी मार्गात या, कारण स्वामी मार्गात यायलाही भाग्य लागतं आणि कुठेतरी ते स्वामींचीच इच्छा असते. जसं म्हणतात ना की आपण गुरु निवडायला निघतो, पण माहिती आहे का, गुरुच कुठेतरी त्यांचे शिष्य निवडून येत असतात. तुम्ही जर स्वामी सेवेत आहेत तर स्वामींनीच तुम्हाला त्यांचे शिष्य म्हणून निवडले, स्वामींनीच तुम्हाला त्यांचे भक्त म्हणून निवडलेलं आहे, कारण गुरुच शिष्याच्या शोधात असतात. आणि खरंच आपल्याला गुरुकडे जायची गरज नसते, गुरुच आपल्याला शोधत येतात. पण तेवढी ताकद आपल्या आचरणात असली पाहिजे, आपल्या अंतःकरण तेवढं निर्मळ असलं पाहिजे, आपलं व्यक्तिमत्वही तसं असलं पाहिजे. आणि जर ते असेल तर स्वतःहून गुरुच
त्यांच्या शिष्याच्या शोधात आपल्यापर्यंत येतात. तर सर्वोत्तम मार्ग हाच आहे की स्वामी सेवेत आल्यानंतर या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी राहणार नाही. या जगात असं काहीच नसेल की ज्याचा सामना तुम्ही करू शकणार नाही. एवढी ताकद, एवढं बळ महाराज देतात. त्यांच्या नामस्मरणाचाही खूप प्रभाव आहे. म्हणून मी दर सेवेत सांगत असते की तुम्ही नामस्मरणाला महत्त्व द्या. कारण नामस्मरणाशिवाय आजच्या कलियुगात पर्याय नाही. जेवढे तुम्ही जास्त नामस्मरण कराल तेवढे तुम्हाला महाराज समजतील, महाराजांचे चमत्कार समजतील, साक्षात तुम्हाला अनुभूती मिळेल. याशिवाय दुसरं काय हवं आहे तुम्हाला? त्यामुळे स्वामींची सेवा करा, सेवेकरी व्हा. हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि जर आयुष्य समजून घ्यायचं तर स्वामी सेवेत नक्की या. कोणत्याही भगवंताची सेवा करा, पण सेवा करा. ठीक आहे? कारण सेवेशिवाय पर्याय नाही. सेवेशिवाय पर्याय नाही. भगवंत प्राप्तीचा सेवा हा एकमेव असा मार्ग आहे. त्यामुळे सेवा करा, सेवेकरी व्हा, खूप मोठे व्हा, महाराजांच्या सेवेत टिकून राहा. बस हाच संदेश. त्याचबरोबर आयुष्यात खूप दुःखद प्रसंग येतात, खूप कठीण काळ येतात. तेव्हा एकेकाळी आपल्याला असं वाटतं की आता सगळं काही संपलेलं आहे. पण मी सांगू इच्छिते की स्वामी सेवेत असताना किंवा स्वामी भक्तीत असताना जेव्हा असा प्रसंग येतो की खूप दुःखद प्रसंग आहे, खूप वाईट काळ आहे, कठीण काळ आहे, काय करावं काहीच समजत नाही आहे, तर असंही वाटतं की सर्व काही संपलं. तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा सर्व काही संपले असे वाटते तेव्हा तर खरे महाराजांचे चमत्कार चालू होतात. जेव्हा भक्ताची सहनशक्ती संपते तेव्हा महाराज चमत्कार करायला सुरू करतात. त्यामुळे सगळं संपलंय असं कधीही वाटून देऊ नका. कारण जेव्हा विज्ञान हरतं तेव्हा अध्यात्म चालू होतं. त्यामुळे जेव्हा सर्व काही संपलंय असं वाटतं तेव्हा तर महाराजांचे चमत्कार चालू होतात. कारण त्यांना वाटतं की आता माझ्या भक्ताची सहनशीलता, सहनशक्ती संपली आहे आणि चमत्काराची वेळ आली आहे. त्यामुळे महाराजांच्या सेवेत राहा. महाराज तुम्हाला या आयुष्यात कधीही काही कमी पडून देणार नाहीत आणि महाराजांची अनुभूतीही तुम्हाला येणार म्हणजे येणारच. त्यामुळे स्वामी सेवेत या, सेवा करा, सेवेकरी व्हा आणि सेवेत टिकून राहा. तर भेटूयात पुढच्या सेवेमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.